नमस्कार मंडळी, प्रभात मीडिया प्रस्तुत महाराष्ट्राची महाचर्चा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ तो म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघ। तर या चर्चासत्राचा आजचा हा दुसरा भाग आणि आज या भागामध्ये चर्चासत्राकरिता उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी। तर आज या चर्चासत्रामध्ये आहेत मान्य दादासाहेबजी परदेशी, जे राशीन शहराचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे माऊलीजी सायकर जे कर्जत तालुक्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे माननीय श्री भीमरावजी साळवे जे RPIचे युवा नेते आहेत, त्याचबरोबर ते राशीनचे माजी सरपंच देखील आहेत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत मान्य दीपकजी थोरात जे ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत, त्याचबरोबर त्यांचं सामाजिक क्षेत्रात देखील योगदान आहे। त्याचबरोबर आय्याजभाई जे आपल्या राशीन आणि परिसरातील एक समाजसेवेमध्ये अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आहे। तर असे या लोकांसमवेत आपण आजच्या या चर्चासत्राला सुरुवात करणार आहोत माझ्या पहिल्या प्रश्नाने। तर माझा पहिला प्रश्न आहे की यंदाच्या निवडणुकीमध्ये नक्की महाविकास आघाडीचं सरकार येईल की महायुतीचं सरकार येईल, तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी। महाविकास आघाडीचं आपलं मत काय? महाविकास आघाडी सरकार येईल। महाविकास आघाडी सरकारी। महाविकास आघाडीचं एकंदरीत वातावरण पाहिलं तर महाविकास आघाडी सरकार येईल। महाविकास आघाडी। आता आपणा सर्वानुमते महाविकास आघाडीचं सरकार येईल। तर कर्जत जामखेड हा मतदारसंघ यामध्ये रोहित पवारांच्या विरोधामध्ये राम शिंदे उतरलेले आहेत। म्हणजे रोहित पवारांचं तसं पाहिलं तर दुसरं पर्व आहे आणि राम शिंदेंची तशी पाहिली तर ही चौथी टर्म आहे विधान परिषद ग्राह्य धरून। तर एकंदरीत कर्जत जामखेडमध्ये आता तुम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात काही, तर रोहित दादा की राम शिंदे तुमच्या नजरेतून या तालुक्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये पारडं कोणाचं जड वाटतं? रोहितदादा पवारांचं। रोहितदादा पवारांचं पारडं जड आहे। आपलं मत काय? रोहितदादा पवार। रोहितदादा पवार। रोहितदादा पवारांचं। रोहितदादा पवार। रोहितदादा पवारांचं पारडं जड वाटतं। तर मला आता त्या अनुषंगाने प्रश्न असे विचारायचे की मागील वेळेस रोहितदादा या मतदारसंघामध्ये आले त्यावेळेस त्यांची पार्टी जी आहे ती कोरी होती, त्यामुळे आपसुकच लोकांनी त्यांना स्वीकारलं। यंदाची निवडणूक मात्र त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे, एकंदरीत हे दिसून येत आहे। तर राम शिंदे जे आहेत त्यांना भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी एक गणलं जातं आणि रोहित पवारांवरती पार्सल किंवा परकीय म्हणून एक शिक्का मारला जातो। तर रोहितदादा मतदारसंघाला आपलंसं करण्यामध्ये कितपत यशस्वी झाले आहेत? मुळात भूमिपुत्र हा जो विषय आहे या विषयाला काही अर्थ नाही। भूमिपुत्र कोणाला म्हटलं जातं? जो इथल्या लोकांची व्यवस्थित सेवा करतो, व्यवस्थित लोकांची सुखदुःखात सहभागी होतो, प्रत्येक गोष्टीत लोकांच्या बारकावीने त्या ठिकाणी लक्ष ठेवतो। तर आत्ता आपल्या मतदारसंघात 5 वर्षापासून रोहित पवार आल्यापासून मतदारसंघात त्यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून या मतदारसंघात काम केलं आहे। वेगवेगळ्या मुद्द्याला त्यांनी वेगवेगळ्या, आता कोरोनाचंच उदाहरण घ्या, कोरोनात रोहित पवारांनी सगळे फिरून रेमडेसिवीर असतील, ऑक्सिजन असतील, अनेक लोकांची कितीतरी लोकांची बिल कमी तुमचं असं एकंदरीत मत आहे की या सगळ्या कामांच्या प्रभावामुळे रोहितदादा राम शिंदे हे घरात बसून होते, कुठला भूमिपुत्र पुढे येत होता तालुक्याने याचं तुलना करावी। काळ आठवा तुम्ही, कोरोनाच्या काळात कोण तालुक्यासाठी धावून आलं? दोन्ही तालुक्यात आरोग्याची सेवा कुणी दिली? जनतेला कुणी मदत केली? ह्यावेळेस राम शिंदे कुठं होते नेमके? आणि जे स्वतःला भूमिपुत्र म्हणतात त्या कोरोना काळात कुठे गेले ते नेमके? ज्यावेळेस लोकांवर संकट येतं, दुष्काळाचा विषय असेल, भयानक असा दुष्काळ पडला होता, पाण्याचा प्रश्न होता, यावेळेस ज्यावेळेस शासकीय टँकर कमी पडत होतो त्यावेळेस कोट्यावधी रुपये स्वतः CSR फंडातून करून रोहितदादांनी या तालुक्याला घरोघरी पाणी नेऊन पाजले, वाड्या वस्त्यांवर गल्लीबोळात। ह्यावेळेस ही भूमिपुत्र कुठं होते? असे कितीतरी उदाहरण देता येते ना आपल्याला। ज्यावेळेस संकट येतं, लंपीसारखा आजार आला शेतकऱ्यांवर, अतिशय भयानक, शेतकऱ्यांचे लाखो हजारो गुरं मरत होती,
यावेळेस शासन कमी पडत होतं. तिथं लंपीसारख्या ठिकाणी महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे. लाखो रुपयाच्या लशी स्वतः त्यांनी इथं उपलब्ध करून दिले लोकांना आणि लोकांचे शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाचून गुरांचे प्राण त्या ठिकाणी वाचवले. अशी जी संकटे येतात त्या काळात ही नेमके भूमिपुत्र कुठं असतात? मग भूमिपुत्र खरा कोणाला म्हणायचं हा प्रश्न आहे. भूमिपुत्र तसं पाहिलं तर जो लोकांच्या संकटात धावून येतो, जो लोकप्रतिनिधी लोक अडचणीत असताना येतात, खऱ्या अर्थानं त्याला भूमिपुत्र म्हटलं जातं. आणि आता हे भूमिपुत्राच्या माध्यमातून लोक उत्तर देतील त्यांना, तालुक्यातली लोक. असा विषय. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही तर आता पटून हो बोला ना. तुम्ही आत्ता एक प्रश्न केला की रोहित दादा पहिल्यांदा उभं राहिले तेव्हा कोरी पाटी होती आणि त्या कोरडी पाटीवर मतदान घेऊन ते विजयी झाले. तर आत्ता हे जे टर्म आहे ह्या टर्मला आम्ही जनतेसमोर मतदारांसमोर दादांचं जे विकासाचं व्हिजन आहे ते घेऊन जाऊन मतं मागणार आहे. दादांनी केलेल्या कामाचं लोकांना आम्ही पटवून सांग, दादांचे हे काम आहे. दादांनी जे विकासाचे कामं केले, जे शासकीय इमारतीचे कामं केले, जे गोरगरिबांना मदत केली, का समजा दवाखान्याचे प्रश्न असतील, कोणाचे डोळ्याचे ऑपरेशन असतील, कोणाचे कानाचे मशने असतील, कोणाला वयस्कर माणसांना घरपोच औषध असतील, हे मुद्दा घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहे आणि दादांसाठी मतं मागणार आहे. हा आमचा महत्त्वाचा मुद्दा असेल आत्ता. एकंदरीत परका किंवा पार्सल हा शब्दप्रयोग पुसण्यात दादा कितपत यशस्वी झालेत असं तुम्हाला वाटतं? परका आणि पार्सल परकीय असं म्हणणंच हीच गैर आहे. म्हणजे हेच कुठल्याच अँगलनी मला तरी सूट वाटत नाही. परक म्हणायचं कुणाला असतं? दादा काय पाकिस्तानवरून किंवा अफगाणिस्तानवरून आलेले नाहीत. दादा बारामतीतून आलेत. नदी सोडली तर पलीकडे बारामती मतदारसंघ लागतो. बरोबर. मग तुम्हाला इथं हे परकीय वाटतात तर मग कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील आहेत. ते कोल्हापूर कुठं, पुणे कुठं, 2 जिल्हे पाच पाच करून तुम्ही इथं आलात. या ठिकाणी तुम्ही हे प्रतिनिधित्व करताय कोथरूडसारख्या गावात. त्यानंतर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे असताना गुजरातचे उभा राहिलेत कुठं? वाराणसीमध्ये. कुठं आलं वाराणसी? उत्तर प्रदेशमध्ये. हो, पण तो भारताचाच एक भाग आहे. तो भारताचा एक भाग आहे ना, बरोबर आहे की नाही? मग हे कुठले आहेत? भारतातील ते एकच नाही. मग आज रोहित दादा कुठले आहेत? महाराष्ट्रातलेच ना, महाराष्ट्राच्या बाहेर. हो, महाराष्ट्रातले. त्यांच्या आजोबांनी, त्यांच्या चुलत्यांनी, त्यांच्या वडिलांनी, स्वतः रोहितदादांनी 5 वर्षामध्ये या भागात लोकांच्या घरोघरी जाऊन या मातीशी त्यांनी ज्या मातीने त्यांना आमदार केलं त्या मातीशी इमान यजबार राखून त्यांनी 5 वर्षामध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी मी तुमचा आणि तुम्ही माझेत जी भूमिपुत्राचं नातं असतं ते नातं त्यांनी या ठिकाणी 100 नाही 101% त्यांनी या ठिकाणी निभावलेलं आहे. आणि आपला म्हणून रोहितदादा सगळ्यांच्या मनामनात आणि घराघरात आहेत. माझा पुढचा प्रश्न असा आहे, एकंदरीत वातावरण पाहता फार चुरशीशी लढवणूक चाललेली आहे. तर माझा अण्णा तुम्हाला प्रश्न आहे की अजितदादांनी बंडाळी केली तर त्यांच्या विरोधी भूमिकेचा एकंदरीत आपल्या या मतदारसंघावरती आणि रोहितदादांच्या मतदानावरती किंवा मताधिक्यावरती काय परिणाम दिसून येईल? अजित पवारांचा तसं काय इतकं इफेक्ट नाही आपल्या कर्जत जामखेडला, परंतु त्यांचा इफेक्ट होता. पण ते राष्ट्रवादी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांचा इफेक्ट होता, परंतु ते राष्ट्रवादीला सोडून गेले त्यावेळेस त्यांचा संबंध तुटला नाही. त्यांना मानणारा वर्ग आहे ना आपल्या भागामध्ये काही का होईना प्रमाणात? नाही, माझ्या अंदाजे तर त्यांना मानणारा वर्ग बऱ्यापैकी दिसत नाही. एखादा व्यक्ती असेल पण त्यांच्या पाठीमागे काही लोक आहेत का नाहीत, पण 100% त्यांच्या पाठीमागे लोक जाणार नाहीत. लोकांनी आता पूर्ण हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे. लंकेश साहेबाच्या वेळेस कसं हातात घेतलं तसं ह्यावेळेस बी लोकांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे. आणि रोहितदादाच्या पाठीमागे लोक उभे राहतील. त्यांच्या पाठीमागं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारख्या मोठ्या माणसाचा हात आहे त्यांच्या पाठीमागं. फुले शाहू आंबेडकर विचारधाराला जपणारा माणूस म्हणजे शरदचंद्रजी पवार. त्यामुळं इथला जो दलित समाज असेल ह्या भागातला कर्जत जामखेडमधला जितका बी काही दलित समाज असेल त्याच्यापैकी माझ्या अंदाजाने कमीत कमी 80-90% हा दलित समाज रोहित पवारांबरोबर राहील. म्हणजे सध्याच्या निवडणूक आजच्या तालुक्यात अशी परिस्थिती आहे, तालुक्यातले माझ्याबरोबर काम करणारे बरेच म्हणजे दलित चळवळीत काम करणारे माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलमे असतील, नगरसेवक भास्कर भैलमे, रोहन कदम असेल, आता ज्या ह्या आकुणीचे सरपंच, बाळगावचे सरपंच, जे एकंदरीत पंचक्रोशीत म्हणजे जे मागासवर्गीय सरपंच आहेत सगळे SC कॅटेगरीतून झालेले हे जवळजवळ हे आता मी पण स्वतः रोहितदादा पवारांनाच आता सध्याला मी त्यांच्यात पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न आम्ही करतो आहे. दलित समाज त्यांच्या पाठीशी 100% उभा राहणार आहे.
धन्यवाद. माझा आयस भाई तुम्हाला प्रश्न आहे की मुस्लिम मताधिक्याचा कल नेमका कोणाच्या बाजूने दिसून येतोय? मुस्लिम समाजाचा कल तर तुतारीकडेच आहे. नेमकी अशी कोणती कारणं आहेत की तुतारीकडेच बाबा मताधिक्य झुकतंय असं? काय आम्हाला पक्ष जातीवादी पक्ष आहे भाजप. जातीवाद जास्त होतं, मुसलमानांना टार्गेट केलं जातं. मग आम्हाला पर्याय नाही, पर्याय म्हणून आमचा पक्ष हे म्हणजे केवळ पर्याय नाही म्हणून तुम्ही? नाही आमचा पहिल्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीलाच मतदान असतं मुस्लिम समाजाचं. दुसरं आम्ही मतदान करतच नाही दुसऱ्याला. दीपक भाऊंना बोलायचं या संदर्भामध्ये. विषय असा आहे की मुस्लिम समाज आणि आता तुम्ही एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टी किंवा मित्रपक्ष असतील ह्यांनी प्रत्येक ठिकाणी, आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर नितीश राणेंच्या माध्यमातून मुस्लिम समाज, आता आपल्या नगरमध्ये घटना आहे झालेली, मुस्लिम समाज टार्गेट केला जातो आहे. मग ह्या मुस्लिम समाजाला पहिल्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचे आहेत. ही सर्व धर्म समभाव ह्या विचारावर चालणारे पवार साहेब आहेत. आणि त्यामुळं साधारणतः जो काय महाराष्ट्रातला मुस्लिम समाज असेल ह्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडी ही आपलीशी वाटते. त्यामुळं सर्व मुस्लिम समाजाच्या बांधवांना, भगिनींना असं वाटतं की हे आमचं पक्ष आहे, हा आमची पार्टी आहे. त्यामुळं सर्वांनी आता आपल्याच भागाचा विचार केला तर स्थानिक गट जो आहे काजींचा, तर तो भाजपामध्ये आहे सध्या कार्यरत. त्यांच्यापाशी काळजी आहेत, पण ते त्यांचं जर असं एकंदरीत बघितलं तर त्यांचं जर असं विचार केलं मुस्लिम समाजाच्या कुठल्या कार्यकर्त्याला विचारा की तुमचं मत काय आहे, तर ते सगळे मुस्लिम समाज, म्हणजे मी म्हणत नाही मतदारसंघाच्या बाहेरचा बी, महाराष्ट्राच्या बाहेरचा बी हा मुस्लिम समाज हा महाविकास आघाडी बरोबरच आहे. मी कुणी एक राजकीय पक्ष किंवा एक कुटुंब त्या पक्षात आहे म्हणून त्या कुटुंबाकडे बघून नाही असं काय हे होतं. म्हणजे एकंदरीत मुस्लिम समाजाचा जो कल आहे तो एक महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहे. यातलाच एक उपप्रश्न असा की मध्यंतरी म्हणजे आत्ता मनोज जरांगेंचं जे आंदोलन झालं, मराठा आंदोलन, त्याचबरोबर हाकेंचंही आंदोलन झालं ओबीसी संदर्भामधलं, तर या दोन्ही आंदोलनांचा विचार करता नेमका काय परिणाम दिसून येईल? चांगला प्रश्न विचारलाय. आता आम्ही इथं बसलेले सगळे ओबीसी मायनॉरिटीतले. मुळात विषय असा आहे, हाकेंची जी मागणी आहे, हाकेंच्या मागणीला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पवारसाहेबांनी पहिलेच सांगितलंय मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजेत, पण ती त्यांचं स्वतंत्र मिळालं पाहिजेत. थोडी त्यांची ओबीसीतून मागणी नाही. आणि ओबीसी जो आहे मुळात शरद पवार साहेब, आता मगाच यांनी सांगितलं, फुले शाहू आंबेडकर विचाराला मानणारे आहेत. आमचा पक्ष तो आहे. पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला नाव कोण दिलं? पवारसाहेबांनी दिलं. ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला देशात आणि सगळ्यात अगोदर त्यावेळेस पवारसाहेब मुख्यमंत्री होतं, मंडल आयोग सगळ्यात अगोदर महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आणि तो आदरणीय शरद पवार साहेबांनी, म्हणजे ओबीसींना आरक्षण देण्याची भूमिका ही पवार साहेबांची. त्याच्यामुळं जरांगे साहेब ही त्यांची व्यक्तिगत विषय किंवा लक्ष्मण हाकेंचा काय विषय असेल हा त्यांचा इथल्या ओबीसीवर त्याचा काही इफेक्ट होणार नाही. धन्यवाद. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की रोहित पवारांमध्ये मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन दिसून येते का दादासाहेब? रोहितदादांमध्ये पुढील म्हणजे मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन दिसून येते? मतदारसंघासाठी भरपूर व्हिजन आहे त्यांच्याकडे आणि ते त्यांच्या व्हिजनने ते कसं, आता उद्या MIDCचा प्रश्न आहे, ते 100% मार्गी लावणार. त्यातून तरुणांना रोजगार उभा राहणार आहेत, अनेक तरुण कामाला लागणार आहेत. हे त्यांच्याकडे आम्हाला बघताच व्हिजन दिसतंय. हा, परंतु काहींचा आरोप असा आहे की काही लोक आडकाठी घालतायत त्याच्यामध्ये. नाही, आडकाठी कोण घालतं काय घालतं हे जनतेला कळतं. हे कोणी आता पटवून देण्याची गरज नाही. आणि जो आमदार धमक आहे MIDC आणायची, तो आमदार उद्या कारखाने बी उभा करणार आहेत ना, बाहेरचे कारखाने कंपन्या सुद्धा बोलवणार आहे आणि ते त्यांच्याकडे आहे स्केल. रोहितदादा स्वतः करणार आहेत, ते MIDC उभा करतील, चालू करतील, तरुणाला रोजगार पण देणार आहेत. ते नुसते आश्वासन देऊन निघून जाणारे माणसं नाहीत, ते शेवट पावर आहेत, ते काम करणारच गॅरंटीने. आणि हा आत्मविश्वास आहे, जनतेला आत्मविश्वास आहे. आमच्या कार्यकर्त्याला तर आम्हाला तर राहणारच आहे, पण हा जो मतदारसंघातली जनता त्यांना पण त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. आणि त्यांनी अशा विकासाचे कामं मार्गी लावलेत ना. कर्जत डिपोचा प्रश्न आहे, 10 वर्षे प्रलंबित होता, 15 वर्षे प्रलंबित होता.
तो मार्गी लावलाच ना त्यांनी, त्याचं उद्घाटन केलं, त्याचं नक्की, सगळं नक्की. झालेलं आहे, ते झालेलं आहे. असेच तो पुढचा युवकांसाठी तो प्रश्न मार्गी लावणार आहेत ते, MIDCचा प्रश्न त्यामुळे दिसता लावणार आहेत. तरुणांसाठीच ते विजन आहे ना. यातलाच एक उपप्रश्न असा तुमच्यासाठी, शेतकरी असतील किंवा कामगार असतील आपल्या भागातले, तर यांना आकर्षित करण्यामध्ये रोहितदादा यशस्वी झालेत असं वाटतं का? हो 100%च. कारण ह्याच्या मागचं विजन असं आहे की रोहितदादा जे आपल्या बारामतीला KVK आहे, म्हणजे कृषी विज्ञान केंद्र, च्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करून आदरणीय राजेंद्रदादा यांनी बी आपल्या भागात तुरीचं उत्पादन एक विक्रमी पद्धतीने घ्यावं, ह्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी त्याचं शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून दिलं. म्हणजे आपला भाग शक्यतो पहिला दुष्काळीच होता. मग आता हे कॅनलचं पाणी आल्यानंतर कॅनलचं पाण्याच्या संदर्भात ही करून आणि नवीन व्हरायटीचे बी देणे. आता आम्ही त्याविषयी KVKला म्हणजे गेलतो, दादांनी आम्हाला त्या संदर्भात एक मार्गदर्शन केलं की आता नवीन पद्धतीची एक ऊसाची व्हरायटी येते की ती साधारणतः त्याची 58 कांड्यापर्यंत जाते ऊस. म्हणजे उत्पन्न ह्याच्या आत्ताच्या आहे त्यापेक्षा डबल होतं आहे. आज जी एकरी 70-80 टन आपल्या भागात ऊस निघतोय, तर ते जी व्हरायटीची उद्या लागण केली तर उद्या आपल्या भागात एकरी साधारणतः एक 200च्या आसपास टन ऊस निघल इथपर्यंत त्यांनी ही केलेले. म्हणजे आपल्या भागात म्हणजे बाहेरचे कृषी तज्ज्ञ आणण्यापेक्षा इथं आणून इथला लोक कसा सुजलाम सुफलाम, शेतकरी सुजलाम सुफलाम येईल, त्या पद्धतीने दादांचं व्हिजन आहे आणि त्या पद्धतीने दादा वाटचाल करतात बी. आणि ते प्रॅक्टिकल आहे त्यांचं, की असं नुसतं आश्वासित करायचं करतो देतो तसलं काय नाही. ते अगोदर आणतात, करतात आणि मग सांगतात मी केलं आहे म्हणून. ही आत्तापर्यंत 5 वर्षात जनतेने अनुभवलं आहे. त्यामुळं आज जनता रोहितदादा बरोबरच आहे. धन्यवाद. मला अण्णा तुम्हाला प्रश्न असा आहे की वंचित बहुजन आघाडी त्यांचे उमेदवार सध्या मैदानात आहेत, तर त्याचा कितपत परिणाम जाणवेल? लोकसभेच्या तुलनेत आपल्या मतदारसंघामध्ये तो बराच कमी राहील, इतका असा प्रभावशील राहणार नाही. म्हणजे मागील पंचवार्षिकचा जर विचार करता वंचित बहुजन म्हणजे एकंदरीत परिणामकारक दिसली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर कर्जत जामखेडमध्ये तिचा नेमका काय परिणाम दिसून येईल? ताकद किती आहे? तसं पाहिलं तर दलित समाज हा मागच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांना मोठा दलित समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. परंतु लोकसभेच्या वेळेस सगळ्या लोकांची दलित समाजाची अशी भूमिका होती की प्रकाश आंबेडकर साहेबांनी की ह्या महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणं गरजेचं होतं. परंतु त्यांना काय कुठल्या गोष्टीचं त्यांना महाविकास आघाडीचं काय खटकलं असेल किंवा त्यांचं जमलं नसेल, त्याच्यामुळे ते त्यात समाविष्ट झाले नाहीत. पण त्याचा दलित समाजामध्ये इतका परिणाम झाला की दलित समाजाला असं वाटलं की प्रकाश आंबेडकरचा निर्णय हा चुकलेला आहे. आणि त्याच्यामुळे लोकांनी थोडंसं एक रागाच्या भरात थोडंसं मतदान त्यांना सोडून महाविकास आघाडीकडे केलं. आणि महाविकास आघाडी त्यावेळेस बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये लोकसभेत जागा निवडून आल्या त्यांच्या जास्तीत जास्त. माझा प्रश्न असा आहे की यंदाची लोकसभा निवडणूक जी पार पडली त्यामध्ये महाविकास आघाडीचेच निलेश जिलंके विजयी झाले आणि सुजयदादा पराभूत झाले. तर तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुकीमध्ये म्हणजे विधानसभेच्या आपल्या मतदारसंघामध्ये सुजयदादा त्यांच्या परीने काही कुरघोड्या करू शकतात? मुळात आता काय लोकसभेचं वेगळं वातावरण होतं. सुजयदादा आता सध्या उत्तरेत आहेत. सुजयदादा काय आपल्या मतदारसंघात आता काय भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून निश्चितपणाने ते प्रयत्न करतील, परंतु त्याचा काय इथं एवढा इफेक्ट स्वतः सुजयदादा असणं उभा, सुजयदादाचा किंवा विखे घराण्याचा स्वतः उभा असल्यावर मतदानाचा प्रभाव आणि दुसऱ्याला सांगणं यात फरक असतो. म्हणजे असे काही लोक लय बाहेर ऐकतेन असा विषय नाही. आता शेवटी इथं काय होणार आहे, रोहित पवार किंवा राम शिंदे ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडी आणि आघाडी ह्याच्यातल्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे. विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभेचे प्रश्न वेगळे असतात, विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत. स्थानिक प्रश्नाला इथं वाव दिला जाईल. इथं जी आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी जी या ठिकाणी कामं केलेत, ह्याच कामाचा मुद्दा विकासावर मतदान होणार आहे. इथं कुठं जातीवर मतदान होणार नाही किंवा काय होणार नाही. ह्या तालुक्यात कुणी विकास केला, जनतेत कोण राहिलं, जनतेसाठी कोण धावून आलं, हाच मुद्दा मुळात राहणार आहे. लोकांसाठी कुणी काय केलं, त्यामुळं विखे पाटलांचा काय लय प्रभाव इथं राहीन असं दिसून. मग माझा यातला एक उपप्रश्न असा की निलेश लंकेंच्या विजयाचा
रोहितदादांना फायदा होईल का? 100%. निलेश लंके हा सर्वसामान्य उमेदवार होता. कामाच्या माध्यमातून निलेश लंकेला पण लोकांनी विखे पाटलांना का नाकारलं हे आपल्याला सगळं माहिती. त्या पार्टीला, भारतीय जनता पार्टीला लोकांनी लोकसभेपासून नाकारले, कारण त्यांच्या जी पद्धतीत सगळ्या भाजपची पद्धत, त्याच्यामुळे विखे पाटलांना 100% नाकारलं. आणि निलेश लंकेंना निवडून का दिलं? निलेश लंकेंनी कोरोना काळात जे काम केलं, पारनेरमध्ये जे मोठ्या प्रमाणात काम केलं, तोच मुद्दा आहे ना. रोहितदादांनी जसं काम इथं केलं त्याच पद्धतीने पारनेरला निलेश लंकेंनी काम केलं. आणि ह्याच मुद्द्यावर लोकांनी दक्षिणेत निलेश लंकेला आदरणीय पवार साहेबांची ताकद, विथ काम करणारा कार्यकर्ता, 24 तास जनतेसाठी उपलब्ध राहणारा कार्यकर्ता, तसे निलेश लंकेचे ज्या पद्धतीचे काम आहे त्याच पद्धतीचं रोहितदादांचं इथं काम आहे. त्यामुळं साहजिकच निलेश लंकेचा पण फायदा होणार आहे पार्टीला आमच्या, कारण ती शेवटी एकंदरीत निवडणुकीचा कौल पाहता हां एक आता थोडासा आडवा प्रश्न आहे की रोहितदादांबाबतीत काय म्हटलं जातं की कार्यकर्त्यांमध्ये किंवा विविध पक्षाच्या ज्या पक्ष असतील किंवा संघटनाचे कार्यकर्ते आहेत, समविचारी म्हणू आपण, की त्यांचं असं गारण असतं की दादा आम्हाला विचारात घेत नाहीत. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, तो प्रश्न चुकीचा आहे. म्हणजे मांडण्याचा उद्देश कसा आहे की रोहितदादा कुठल्याही समाजाच्या माणसाला न्याय देतात. समोर आलेल्याचा कागद घेऊन तो प्रश्न सोडवायचाच प्रयत्न करतात. पण काही लोकांना कसं असतं की मलाच पुढं येऊन दिलं पाहिजे किंवा माझं ऐकलं नाही की माझं ऐकलं नाही, असे आरोप करणे बी चुकीचे. दादांनी आजपर्यंत असं आहे 5 वर्षात की कसलाही समाज हा कधीच बघितलेला नाही. हा कुठला समाजाचा आहे? समजा आता एक सायकल वाटपून मी तुम्हाला सांगतो, दादांनी 70,000 सायकली वाटल्या तालुक्यात, तर त्यात कुठल्या समाजाचा विद्यार्थी हा पाहिला नाही. तो 3 किलोमीटरहून येतोय आणि तो विद्यार्थी पायी येतोय, हा विचार करून त्यांनी त्या विद्यार्थ्याला सायकल दिली. मग ते आता आपण ते असं म्हणलं नाही की दादा आम्हाला विश्वासात घेत नाही का विचार देत नाही. दादा काय बघतात, ज्याला गरज आहे त्याला त्याची गरज पूर्ण करणे. मग तो दवाखान्याचा खर्च असू द्या किंवा ती सायकल असू द्या, किंवा आता काही लोक आरोप करतात की दादा चॉकलेट वाटून मतदान घेणार आहेत का कॅडबरी वाटून घेणार आहेत. अहो, त्यांना आवड आहे, त्यांनी वाटली, आपण काहीतरी वाटू असं म्हणून तुम्ही हे करा, असं चुकीचं म्हणणं. दादांच्या बाबतीत हे जे म्हणतात की आम्हाला विश्वासात घेत नाही का, सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतात, फक्त ते वेळ काळानुसार तो कार्यकर्ता तो स्वतःच्या दादांच्या समविचाराशी आला पाहिजेत. पण नुसतं तर दादांपासून 5 कोस लांब राहून दादांनी मला विश्वासात घेतलं नाही असं आरोप करणं बी चुकीचं आहे. तुम्ही दादांच्या जवळ या, प्रक्रियेत या, दादांना तुम्ही प्रश्न मांडा. दादांनी नाही सोडवले तर मग तुम्ही दादांवर आरोप करा. आता आमच्या अनुभवानुसार असं आहे की दादांनी आजपर्यंत कुठलाच समाजाचा प्रश्न मांडलाय आणि सोडवला नाही असा एक बी प्रश्न नाही. दादा समाजाचा प्रश्न कागदावर घेऊन गेले की 1 मिनिटात सोडवतात. प्रत्येक अधिकाऱ्याला फोन लावतील, तो शासकीय असो किंवा खाजगीतला प्रश्न असो, लगेच सोडवतात. नाही, मुद्दा असा आहे मुळात आपल्या तालुक्याला पहिली सवय अशी होती, काही ठराविक नेते मंडळी धरली जायची, राशीनला विशिष्ट, केडला, अशा पद्धतीची पहिली सवय. आणि ह्यात सरंजाम सुरू झाली ती. आमदारनी जास्त लक्ष द्यायचं नाही, इथं काय ठराविक लोक नियमायची, त्या लोका थ्रू समजा राशीनला माझं काम आहे, मग मी त्याच माणसाला विचारायचं. किंवा उदाहरणार्थ एखाद्या गावात एखादा कार्यकर्ता त्या नेत्यांकडे गेला तर त्यांनी तिथला प्रमुख नेता पाहायचा आणि त्या नेत्याला विचारायचं ह्याचं काम करायचं का, ह्यो कुठल्या पार्टीत आहे, म्हणजे विचारल्याशिवाय काम करायचं. हो, हा कुठल्या जातीचा आहे, ह्याच्या जातीचं मतदान किती, हे सगळे बघायचं. मग आता दादानी ती गोष्ट मोडकळीच पाहिली. साहजिकच काय होतं, नेते मंडळींना विचारलं जात नाही म्हणण्यापेक्षा दादांपाशी जो सर्वसामान्य माणूस जाईल तो कोणी कुठल्या बी असून दे, दादा त्याला आडनाव विचारत नाहीत, त्याला त्याची जात कुठली विचारत नाहीत. दादाचा प्रामाणिक प्रयत्न असतो की त्याचं काम व्हावं. आणि मग काय जी ठराविक नेते मंडळी तालुक्यात तयार झाली त्यांना तो मुद्दा खटकतोय, कारण लोक आता त्यांच्याकडे जात नाहीत. बरोबर, असा पण मुद्दा आहे. त्याच्यामुळं साहजिकच ते वातावरण झालंय तालुक्यात, ही मान्य करावं लागेल. ही ठराविक जी नेते मंडळी होती ती बाहेर पडलेत सध्या. धन्यवाद.